मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे सावित्री मॅडम बघायला आलेली असते. त्यानंतर त्या ठिकाणी आता जॉन साहेबांची बायको बसलेली असते. तेव्हा तिच्याकडे एकटक आता सावित्री बघत असते. त्यांची राहणीमानी किती वेगळी. इथे साडी वगैरे नाही, डोक्यावर पदर नाही, नाकात नथ नाही. तेव्हा इथे जॉन साहेबांची बायको म्हणत असते, सावित्री तू काय करतेस आणि त्याचबरोबर तुझं गाव कुठलं? तेव्हा ज्योतीची सावित्री असं सुद्धा ती म्हणते. तेव्हा इथे सावित्रीला खूप छान वाटतं. त्यानंतर ती आपलं गाव सांगते, शिरवळ, नायगाव. ती म्हणते, शिरवळ? थांबा सावित्री, तू बस, मी आले. तेव्हा सावित्री त्यांच्या खाण्यापिण्याच्या काही गोष्टी बघत असते. त्यांचं खाणं म्हणजे काय, ब्रेड, बिस्किट या पद्धतीचं त्यांचं खाणं असतं. तेव्हा ती आता प्रत्येक वस्तू वगैरे बघत असते. तर इथे जॉन साहेबांच्या घरी प्रत्येक वस्तू ही अँटिक वस्तू असते. ती व्यवस्थित घर सजवण्यासाठी लावलेली असते. त्यामुळे ती प्रत्येक वस्तू आता बघत असते. काचेचे ग्लास बघत असते. त्यानंतर इथे आता जॉन साहेबांची बायको जाऊन नकाशा घेऊन येते. नकाशामध्ये तिने आता सावित्रीचं गाव दाखवलेलं असतं. ती म्हणते, हे बघ तुझं गाव शिरवळ, आणि त्याचबरोबर नीरा नदीसुद्धा दाखवलेली असते. त्यानंतर आपला भारत देशसुद्धा दाखवलेला असतो आणि तिचा देशसुद्धा दाखवलेला असतो. हे सगळं आता ती छान पद्धतीने इथे सावित्रीला दाखवत असते. आणि खास करून प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सावित्रीचा हात पकडते आणि आपल्या बाजूला बसवते. इथे आता ब्राह्मण ज्या पद्धतीने वागणूक द्यायचे की तुम्ही लांबच बसायचं, याला हात लावायचा नाही, त्याला हात लावायचं नाही, ही जी काही आपल्या देशामध्ये छुवाछूत सुरू असते, त्याचा संबंध इथे जॉन साहेबांच्या बायकोकडे तर अजिबातच नसतो. तिथे तर ती बाजूला शेजारी घेऊन बसते, तिचा हात पकडते, तिच्याजवळ प्रेमाने बोलत असते. ती ना बाटली ना छुवाछूत झाली, पण ती एक माणूस म्हणून तिच्याशी माणसाप्रमाणे बोलत होती. त्यानंतर इथे आता आऊ आलेली असते. आऊ म्हणते, मॅडम झाली समधी कामं, चला मी आता निघते हां. ती म्हणते, बरं ठीक आहे. त्यानंतर इथे सावित्रीसुद्धा जायला निघते. तेव्हा मॅडम म्हणत असतात की सावित्री, तुला भेटून खरंच खूप छान वाटलं, तू पुन्हा मला भेटायला ये, असं म्हणून ती तिला बाय म्हणत असते. तेव्हा इथे सावित्री म्हणते, नमस्ते. आऊ म्हणते की सावित्री, असं बाय म्हण बाय, त्यांना असं बाय म्हटलं ना की छान वाटतं. तेव्हा सावित्री हात करून आता बायसुद्धा म्हणते. तेव्हा इथे जॉन मॅडमला खूपच जास्त छान वाटलेलं असतं आणि सावित्रीलासुद्धा छान वाटतं, कारण तिथे माणसासारखी माणसाला वागणूक मिळालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आऊ आणि सावित्री दोघीजणी जायला निघालेले असतात. तेव्हा आऊ म्हणते, काय गं सावित्री, कसं वाटलं तुला इथे आता मॅडमला भेटून? सावित्री म्हणते, छान वाटलं. तेव्हा सावित्री आता हळूच म्हणत असते, अच्छा, म्हणजे यांना मॅडमसारखी बायको हवी होती का? मॅडमने काय केलं असतं? सारवलं असतं का? स्वयंपाक केला असता? माझ्यासारख्या भाकऱ्या थापता आल्या असत्या का? रानामध्ये जाऊन फुलं तरी तोडता आली असती? नुसती मॅट आणि फॅट करत बसली असती? तेव्हा आऊ म्हणते, सावित्री यागं येतेस ना? सावित्री म्हणते, हो आले आले. ज्योती आता शाळेमधून आलेला असतो, पण त्याला सावित्री काही दिसत नाही. तो म्हणत असतो, सावित्री गेली तरी कुठे? कारण ती नेहमी तो शाळेतून येण्याच्या वेळेवरती बाहेरच बसलेली असते. तो म्हणत असतो, सावित्री, ए सावित्री. तेव्हा तो आता जातो, निराश झालेला असतो आणि सावित्रीने जी काठी उभी केलेली असते ना, ती काठी आता बघत असतो. तेव्हा इथे काठी बघत असताना त्या ठिकाणी पारू आलेली असते. पारू येत्याने म्हणते, दादासाहेब, ओ दादासाहेब. तेव्हा ती आता त्याच्याकडे बघते आणि हसते आणि म्हणते, काय वो, काय झालं? आज जाऊबाई आल्या नाही वाटतं. जाऊबाई इथे उभ्या नव्हत्या का? तेव्हा ज्योती म्हणतो, हो ना. तेव्हा सावित्री इथे आता का उभी राहिली नाही, असा प्रश्न ज्योतीला पडलेला असतो. तेव्हा पारू त्याला चिडवत असते. ती म्हणते, काय हो तात्यासाहेब, इथे तुमची बायको उभी नाही आहे म्हणून तुम्हाला चुकल्यासारखं वाटत असेल नाही का? तो म्हणतो, हो ना. नाही म्हणजे ती नेहमी मी शाळेतून येण्याच्या वेळेवरती
इथे उभी राहिलेली असते ना म्हणून. तेव्हा ती म्हणते हो ना, म्हणजे इथे अगदी सावळी खुणेपर्यंत आली तरीसुद्धा जाऊबाई कशा आल्या नाही, बरोबर ना? करमत नसेल तुम्हाला नाही का? जाऊबाई दिसल्या नाही म्हणून चिमणीसारखं तोंड झालंय तुमचं. तेव्हा इथे ज्योती म्हणतो काय, माझं तोंड चिमणीसारखं झालंय? पारू म्हणते नाहीतर काय, थांबा मी बोलावते जाऊबाईंना. बायको जर इथे दिसली नाही तर बायकोला हाक मारायची, सावित्री ए सावित्री. तेव्हा इथे ज्योती म्हणतो वहिनी तुझं काही काम असेल ना तर तू आवाज दे सावित्रीला, माझं काही काम नाही आहे तिच्याकडे, मग मी कशाला तिला आवाज देऊ. आणि काय वहिनी दादा घरात नाही आहे वाटतं. तेव्हा पारू म्हणते नाही हो, तुम्हाला कसं माहीत. नाही आज खूपच जास्त माझी खिल्ली उडवताय ना म्हणून विचारलं. तेव्हा इथे ज्योती आता चिडलेला असतो, तो घरामध्ये निघून जातो. तर इथे सावित्री आता घरामध्ये नसते. तेव्हा ज्योती विचारात पडलेला असतो आणि तो आपला अभ्यास करत असताना सावित्री त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा सावित्री म्हणत असते हॅलो. तेव्हा तो म्हणतो की मॅडम मॅडम या वेळेला इथे कशी. ती पुन्हा आता मागे जाते आणि पुन्हा म्हणते की हॅलो. तेव्हा प्रेक्षकांनो सावित्री ज्योतीच्या समोर येते. ज्योती म्हणतो अच्छा तू आहेस का. ती म्हणते हो हॅलो. तुम्हाला माहिती आहे का आज मी गेले होते मॅडमला बघायला. किती छान मॅडम आहे हो. तो म्हणतो हो का, मग अजून काय बघितलंस, काय शिकलीस. ती म्हणते गॉड मॉर्निंग. तेव्हा ज्योती म्हणतो काय, गॉड मॉर्निंग नाही गुड मॉर्निंग, हे काय अनाड्यावानी बोलतेस. तेव्हा तो हसायला लागतो. सावित्री म्हणते हसायचं काय त्यात, मग तुमची मॅडमसुद्धा अनाडी आहे. तो म्हणतो काय मॅडम अनाडी आहे, त्यांनी काय केलं. माझं नाव काय आहे सावित्री. तर मॅडम काय म्हणाल्या साईट्री. मग मी नाही ते हसले, कारण मला माहिती आहे जमेल, हळूहळू शिकतील, हळूहळू मला नाही आलं हसायला. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो हो का. सावित्री म्हणते पण मी तर एका दिवसात शिकले गॉड मॉर्निंग. तो म्हणतो एका दिवसात शिकलीस पण सकाळची संध्याकाळ केलीस ना. तेव्हा ती म्हणते म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा इथे ज्योती म्हणतो नाही, अशी सकाळची संध्याकाळ केलीस ना तर इंग्रज लगेच पळून जातील हो. ती म्हणते हो का, आता आता काय केलं मी. तेव्हा ज्योती म्हणतो सकाळी आहे ना ते गुड मॉर्निंग म्हणतात आणि संध्याकाळी आहे ना दिवे लागण्याची वेळ होते ना तेव्हा गुड इव्हिनिंग म्हणतात. तेव्हा ती म्हणते काय हो, आपल्याकडे कसं रामराम असतं, मग त्यांच्याकडे असं का गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग असं का म्हणतात ते. तेव्हा त्यांचं थोडं वेगळंच आहे ना. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो मग तुला मॅडम नाही आवडल्या का. ती म्हणते नाही मॅडम तर आवडल्या, मॅडम खूप छान आहेत. त्यांनी मला स्वतःच्या बाजूला बसवलं, मला गाव विचारलं आणि ते गाव आहे ना नकाशामध्ये दाखवलंसुद्धा बोट लावून, मला खायला सांगितलं आणि खूप छान बोलत होत्या माझ्याबरोबर. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की मॅडम बघायला जाण्यापेक्षा आहे ना मॅडम तू स्वतः बन ना. तू मॅडम बनलीस तर काय झालं, घे वाचायला शिक. तेव्हा इथे सावित्री पुन्हा त्या सगळ्या गोष्टी हसण्यावारी नेते आणि म्हणते नाही या मला हे काही जमणार नाही शिकायला वगैरे, मला नाही बनायचं मॅडम, आणि ती निघून जाते. तेव्हा इथे ज्योती आपलं वाचन लिखाण करत बसलेला असतो आणि सावित्री शांतपणे झोपलेली असते. तेव्हा ज्योती तिच्याकडे बघत असतो. त्याला पटकन आठवतं गॉड मॉर्निंग. त्याच्यानंतरला तिने प्रश्न केलेला असतो की या पुस्तकांमध्ये स्त्रियांच्या अधिकाराबद्दल काहीच नाही आहे का. आणि पुन्हा म्हणते नाही, स्त्रियांना कोण का महत्त्व देईल नाही का. त्यानंतर या सर्व गोष्टी ज्योतीच्या मनामध्ये घर करून गेलेल्या असतात की सावित्रीला प्रश्न पडतात. ती विचार करते जे काही आपल्या इथे आता घडतंय, आपल्या आजूबाजूला घडतंय, जी परिस्थिती आहे ती तिला मान्य नाही आहे, पण तरीसुद्धा त्या परिस्थितीशी जुळून घेण्याचा ती प्रयत्न करते. ही गोष्ट आता ज्योतीला समजत असते. ते म्हणत असतात की सावित्रीमध्ये तर सगळंच आहे. सावित्री घर साडवते, त्याचबरोबर भाकऱ्यासुद्धा करते आणि त्याचबरोबर ती अन्यायाच्या विरुद्ध लढतेसुद्धा. कुऱ्हाडीने फाटीसुद्धा फोडते ती. ही सगळी कामं करताना ज्योतीने सावित्रीला बघितलेलं आहे आणि त्याचबरोबर तिला प्रश्न पडतात. ती त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा विचारते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की ती शोषित आहे, निर्भर आहे आणि ती हुशारसुद्धा आहे. तिने एक काठी उभी केली आणि तिने ती सावळी खुणेपर्यंत नेली
आणि मग तिने ती वेळ ठरवली की ज्योती जर या वेळेला गेला तर ज्योती या वेळेला घरी येणार, असं आता तिने ठरवलेलं असतं आणि ती वेळ तिने निश्चित केलेली असते आणि त्या वेळेपर्यंत तो घरी येत असतो आणि त्याच्यानंतर जर उशीर झाला तर ती काळजी करत असते आणि जर त्याच्या आधी आला तर ती लवकर आलात म्हणून सांगत असते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की इथे सावित्रीला नेहमी प्रश्न पडत असतात आपल्या मैत्रिणींसाठी की त्यांच्याबरोबर असं का घडलं. एका मैत्रिणीला सती जावं लागलं राधाला, तर रमाला इथे विधवेचं आयुष्य जगावं लागतंय लहानपणापासूनच. तेव्हा इथे ज्योती म्हणतो हे कुठेतरी बदललं पाहिजे, कारण थॉमस पेन काय म्हणतो की स्त्री असू दे किंवा पुरुष दोघांनासुद्धा जन्मता हे स्वतंत्र आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यांना दोघांनाही समान मूलभूत अधिकार असले पाहिजे आणि त्यामुळे याची सुरुवात मला केली पाहिजे. कसं तर सावित्रीला शिकवायला पाहिजे. सावित्री हुशार आहे, ती जर शिकली तर समाजामध्ये काहीतरी बदल घडू शकतो आणि त्याची सुरुवात मी घरातून करेन. मला माहिती आहे हे सगळं कठीण आहे, लोक पुन्हा विरोधात उभे राहतील, पण तरीसुद्धा मी इथे सावित्रीला शिकवणार आणि त्याचे प्रयत्न मी उद्यापासूनच करणार आहे. तर इथे सावित्री कपड्यांच्या घड्या करत असताना कपड्यांच्या खालीच त्याने पाटी आणि पेन्सिल ठेवलेली असते. तेव्हा सावित्री ती उचलते आणि म्हणते, एकदा सांगितलं ना नाही शिकणार म्हणून, तरीसुद्धा काय शिकवायला लागली ते. त्यानंतर इथे आता सावित्री म्हणते की नाही म्हणजे नाही शिकणार. तेव्हा ज्योती म्हणतो का काय झालं, तुला शिकावं लागेल, तुला लिहिता वाचता आलं पाहिजे. ती म्हणते हे बघा, घरातल्या घरात असं अडवू नका, बरं दिसतं का ते, चांगलं नाही वाटत, बाजूला व्हा बरं. आणि एकदा सांगितलं ना मला नाही शिकायचं आहे, मला घरामध्ये किती कामं असतात तुम्हाला माहिती आहे का. तो म्हणतो अगं घरात कामं असतात ना तुला, मग मी तुला शिकवेन ना. हे बघ तू ही पाटी घे आणि फक्त अक्षरं काढ, मी तुला सांगतो ना अक्षरं कशी काढायची ते मी शिकवतो तुला सगळं. पण हे बघ तू आता शिक, तुला शिकलं पाहिजे, तुला मॅडमसारखं लिहिता वाचता आलं पाहिजे ना सावित्री. अगं त्याने तू सुशिक्षित बनशील, प्लीज तू लिहायला शिक बरं. तेव्हा इथे सावित्री नाहीच म्हणत असते. ती म्हणते अरे दादा तुम्ही, असं म्हणून ती आता लगेचच पळ काढते. त्यानंतर इथे आता दोघी जावा जावा छान एकमेकांशी बोलत कपडे वाळत टाकत असतात. तेव्हा पारू म्हणत असते काय मग मॅडमला बघून आलात का जाऊबाई, कशी आहे मॅडम, गोरी गोरी पान आहे ना एकदम, सांगा की मला पण. तेव्हा सावित्री म्हणते तुम्हाला कळलं का. तेव्हा ती म्हणते हो मला कळलं, पण आधी गावाला कळलं आणि शेवट मला, पण सांगा ना कशी आहे मॅडम, गोरी आहे का. तेव्हा सावित्री म्हणते मी तुम्हाला सगळं काही सांगेन, पण नंतर, आता नका विचारू बाई, जर सासूबाईंनी ऐकलं तर सासूबाई माझ्यावरती रागवतील. तेव्हा पारू म्हणते बरं बाई ठीक आहे, पण सांगा ना कशी होती, गोरी गोरी होती ना, आणि काय करत होती, काय म्हणत होती. तेव्हा ज्योती म्हणतो काय करत होती मॅडम, लिहित होती वाचत होती नाही का. तेव्हा इथे लगेच पारू म्हणते काय लिहित होती वाचत होती, पुरुषावाणी. ह्या इंग्रजांच्या बायकांचं पण ना काय सांगावं, पुरुषांसारख्याच वागतात, बाईच्या जातीला हे काही शोभतं का. तेव्हा ज्योती म्हणतो का नाही शोभत, बाईच्या जातीने शिकलं तर काय झालं, लिहिता वाचता तर आलंच पाहिजे ना. तेव्हा पारू म्हणते अहो तात्यासाहेब आता तुम्ही मला सांगा, तुमची आजी पणजी खापरपणजी कोण शिकलं होतं का. तेव्हा इथे ज्योती म्हणतो हा मग काय झालं, त्या शिकल्या नव्हत्या म्हणजे पुढच्या पिढीने शिकायचंच नाही असं कुठे लिहून ठेवले का. तेव्हा पारू म्हणते अहो तसं नाही तात्यासाहेब, म्हणजे आपलं धर्म वेगळा त्यांचा धर्म वेगळा असेल. अहो त्यांच्या धर्मामध्ये कसं बाई अशा पुरुषासारख्या राहतात, ना त्यांना साडी असते, ना डोक्यावरती पदर, ना नाकामध्ये नथ. अहो मग त्यांच्यात आणि पुरुषात काय फरक राहिला सांगा बरं तुम्ही. पण आपल्या बाईचं तसं नसतं, आपल्या इथे साडी असते, आपल्या बायका नाजूक असतात, डोक्यावरती पदर असतो, नाकात नथ असते, किती शोभून दिसतात सांगा बरं तुम्ही. आणि त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं तर कसं दिसल ते. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की हा तुम्ही चुकीचा विचार करता, प्रत्येक स्त्रियांनी उलट शिकलं पाहिजे. तेव्हा इथे पारू म्हणते की मला ते योग्य वाटत नाही. अहो जर स्त्री शिकली ना तर नवरा मरतो असं म्हणतात. तेव्हा ज्योती म्हणतो काय नवरा मरतो. तेव्हा पारू म्हणते मग काय, सदाशिव पेठेमध्ये झालं ना, एका बाईने फक्त चोरून आरत्या वाचल्या तर तिचा नवरा मेला ना हो. तेव्हा इथे ज्योती म्हणतो काय. तेव्हा सावित्री म्हणते अहो हो मालक, तुम्हाला नाही माहिती, जर बाईने अक्षरं लिहिली ना
तर नवऱ्याच्या पोटामध्ये आळ्या तयार होतात त्या अक्षरांच्या आणि मग नवरा मरतो. त्यापेक्षा शिक्षण न घेतलेलंच बरं, नाही का? तर पुढील भागामध्ये इथे आता सावित्री रांगोळी काढायला बसलेली असते. तेव्हा ज्योतीसुद्धा तिच्याबरोबर बसलेला असतो आणि ज्योती तिला रांगोळीमध्ये अक्षरं काढायला सांगतो. तेव्हा ती ज्योती जसं म्हणत असतो तसे आता ठिपके जोडायला लागते. तसे ठिपके तिने जोडलेले असतात. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री अगं काय आहे? तू छान अशी अक्षरं तयार केलीस. नाही नाही म्हटलीस आणि छान अक्षरं काढली आहेस की. तेव्हा इथे अ, आ, इ, ई अशी अक्षरं आता ज्योतीने तिच्याकडून काढून घेतलेले असतात. सावित्री घाबरते आणि सावित्री जोरात किंचाळते. तिला असं वाटतं की आता अक्षरं काढली आहेत, तशा आळ्या जर पोटात तयार झाल्या तर आता ज्योतीच्या, म्हणून ती घाबरलेली असते. त्यानंतर इथे तिघेही जेवायला आलेले असतात. म्हणजे गोविंद काका, रमाकांत दादा आणि इथे ज्योती तिघेही जेवायला बसलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, अरे वा, आजचा बेत तर खूप छान आहे. त्याच्यानंतर इथे गोविंद काका वांग्याचं भरीत खातात आणि म्हणतात, धाकट्या सुनबाई, वांग्याचं भरीत एकदम छान झालेलं आहे बरं का. तेव्हा इथे एवढी स्तुती सुरू आहे, एवढं कौतुक सुरू आहे, पण इथे आता ती खूपच जास्त घाबरलेली असते. कारण तिला असं नुसतं वाटत असतं की ज्योतीच्या पोटामध्ये आळ्याच होणार आणि त्या भाजीमध्ये सुद्धा तिला आळ्या हलल्यासारख्या वाटत असतात. तेव्हा इथे ज्योती मात्र इथे छान आता आनंदाने भाकरी खात असतो. तो जेवत असतो, पण इथे सावित्री मनामध्ये घाबरलेली असते. त्यानंतर इथे ज्योती आता कळवळायला लागतो. तो म्हणत असतो, आऊ आऊ अगो कुठे आहेस तू? तेव्हा सावित्री म्हणते, अवं काय झालं, काय होतंय तुम्हाला? तेव्हा ज्योती म्हणतो, अगं सावित्री, माझ्या पोटात दुखतंय, खूप पोटात दुखतंय गं माझ्या. मी तुला उगाच शिकायला सांगितलं, उगाच तुला अक्षरं लिहायला सांगितली, अगं मला त्रास व्हायला लागला, माझ्या पोटात दुखायला लागलं. तेव्हा इथे ज्योती आता इतका कळवळत असतो की सावित्री घाबरते. सावित्री आता इतकी घाबरलेली असते की आता रडते की काय, असा तिचा चेहरा झालेला असतो. ज्योती तिला सांगत असतो की माझ्या पोटात दुखायला लागलं, याचा अर्थ माझ्या पोटात आता आळ्या झाल्या असतील. आणि हे ऐकल्यानंतर सावित्रीचा चेहरा बघा कसा बघण्यासारखा झालाय. सावित्री खूपच जास्त घाबरलेली असते.